नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आलो आहे दूध पापेश्वरच्या मंदिरामध्ये. तर गेल्या वेळी डिसेंबरमध्ये जेव्हा आलो होतो तेव्हा मंदिराचं काम नुकतंच चालू झालं होतं. आता तुम्हाला अपडेट देतो मी. हा गेट बघा, हा गेट ऑलमोस्ट कंप्लीट होत आला आहे आणि सगळं तुम्ही बघू शकता. इथे सगळं वुडन जे पास्टमध्ये होतं, जे पहिलं होतं तेच लाकडाचं एंट्रन्स बनवला जातोय. हा एंट्रन्स पूर्ण लाकडाचा आहे आणि हा हे बघा, हे परत तसेच ब्लॉक सिस्टम बनवले जातात. आणि हे आहे दूध पापेश्वराचं मंदिर. गेल्या वेळी इकडे शेड होती कौलांची, आता ती शेड काढलेली आहे आणि इथे हे सगळे जे पिलर येणार आहेत हे सगळे लाकडाचे येणार आहेत. तर आता रिनोव्हेशन चालू आहे. मला वाटतं पुढच्या वर्षीपर्यंत कंप्लीट होईल. जाऊन दर्शन घेऊया. आता तुम्ही बघू शकता इथे मंदिर असं तयार होणार आहे. आपण जो आलो हा पहिला एंट्रन्स होता आणि हा आताचा एंट्रन्स असा होणार आहे. तर हे खालचे ब्लॉक सुद्धा चेंज केलेले आहेत. पहिले इथे पेवर ब्लॉक्स होते, आता इथे प्रॉपर दगडाचे ब्लॉक्स आहेत. आणि हे आहे मंदिर दूध पापेश्वराचं. तसंच समोरचं मंदिर आहे दत्तगुरूंचं. आणि हा धबधबा. इथे पावसातून पाणी एवढं असतं की आवाज गावामध्ये येतो. मित्रांनो, ही आहे ती नदी जिथे आम्ही आंघोळ करतो आणि त्याच्याच खाली आपलं मंदिर आहे दूध पापेश्वराचं. तर आजचा आमचा शेवटचा दिवस आहे इकडे गावचा आणि उद्या सकाळी आम्ही निघणार मुंबईला जायला. मित्रांनो, माझ्या बॅकग्राऊंडला तुम्ही बघू शकता हे काजूचं झाड आहे. आमच्याकडे एवढे काजू आहेत की बघा, तुम्हाला रस्त्यावर पडलेले भेटतील काजू. किती काजू आहेत बघा, किती काजूची कमी नाही आमच्याकडे. या काजू खायला या सगळ्यांनी. मला जरा ओके क्लोजअप. मित्रांनो, हे आहे ते फळ, रेड आहे. हे खाऊ पण शकता तुम्ही आणि त्याला काजू लागलेला आहे. अशा प्रकारचे काजू येतात आमच्याकडे. तर हे किती काजू आहेत बघा, या खायला. थोडंसं मधुर आहे पण एकदम. हां, आता आम्ही आलो राजापूरच्या मार्केटमध्ये. आम्ही थोडीशी शॉपिंग केली. minutes later. तर आता मी जातोय मामाच्या घरी.
जे आहे मधोमध शेतामध्ये एक फार्म हाऊस आहे आणि त्या एरियाचं नाव आहे फणसमाडा. तर आपण आता तिथे जातोय. मस्त फार्म हाऊस आहे शेताच्या मधोमध आणि आजूबाजूला शेती आहे सगळी. सगळ्या भाज्या वगैरे तिकडेच पिकवून तिकडेच मामा जास्त राहतो. तर आज तुम्हाला मी दाखवतो फणसमाडा. तर आता हा जंगलाचा रस्ता एन्जॉय करा तुम्ही. सिनेमॅटिक्स एन्जॉय करा. चला. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आमच्या गावातला वाघबीळ आहे. तर इथे वाघ होता की नाही पूर्वी माहिती नाही, पण वाघबीळ आहे इथे. रस्त्याला लागतो. चला. आमचा साखवचा पर्याय आणि हा मागे जो पूल आहे, हे पूर आला इथे पावसातून, हा ब्रिज वाहून जातो. तर त्यामुळे परमनंट चॅनल लावून ब्रिज बनवलेला आहे. नाहीतर ह्याच्या आधी 2 वेळा ब्रिज हा वाहून गेलेला आहे. तर ही आमची नदी एक छोटी गावातली, ह्याला साखवचा पर्याय म्हणतात. आणि त्याचं इथे जे झाकून ठेवलेलं आहे, इथे झरा होता. झरा थंड पिण्याचं पाणी असायचं. तर ते आता पाणी नसल्यामुळे, नदीमध्ये पाणी नसल्यामुळे तो झरा पण सुकला आहे. तर एकदा पाऊस पडून गेला की तो झरा चालू होणार. आणि हा आहे फणसमाड्याचा गेट. कसं घन जंगल आहे बघा. हा आहे फणसमाड्याचा गेट. तिथून आपला फणसमाडा चालू होतो. आणि फणसमाडा बोलतात ह्या कारणासाठी की तुम्ही समोर बघा, हे झाड पूर्ण फणसाने भरलेलं आहे. तर तुम्हाला फणस हवा असेल, बघा हात पोचेल एवढ्या जवळ हे फणस आहेत. तर फणस हवा असेल तर या माझ्या गावी. ही झाडं सगळे तुम्हाला फणसाने भरलेलं दिसतील. किती फणस आहेत बघा. फणसमाड्यामध्ये एंटर केल्या नुसती फणसाची झाडं नाही आहेत, तर आंब्याची आणि काजूची झाडं पण आहेत. ही सगळी काजूची झाडं आहेत आणि आंब्याची कलम पण आहेत. भाज्या वगैरे पण आहेत. मागे नारळांची झाडं. मामाने राहण्याची पूर्ण सोय केलेली आहे. तर इथे कोण आलं राहिला, तर आमच्यापैकी कोणी इथे राहायला आलं की मस्तपैकी इथे ताज्या ऑर्गॅनिक भाज्या काढून ते घरात बनवून खाण्याची एक मजा वेगळीच असते. तर आता आम्ही आलो आहे. आता बघूया आम्हाला आज काय स्पेशल भेटतं खायला. चला. असं दगडीतून जावं लागतं. वर करा. हो. आम्ही इथे पोचलेलो आहे
आणि तुम्हाला मी आता खालची बाग दाखवतो. केळीची झाडं. हे कसलं झाड आहे? हे कसलं आहे? वांगी. हा. कुठलं? आम्ही ठेवतो ना हम्म. कायमची उरलेली. तर मित्रांनो, हाच होता आजचा व्हिडिओ. हीच होती गावची सिरीज. उद्या आम्ही सकाळी निघू मुंबईला जायला. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, फणसमाळा कसा वाटला मला कॉमेंट्स करून सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.